अमरावती में पूर्व मंत्री बच्चू कडू ने मीडिया से वार्तालाप कर किसान हक परिषद की जानकारी दी। साथ ही मराठा आरक्षण के नेता मनोज जरांगे पाटिल के मुंबई में जारी आंदोलन पर भी उन्होंने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। माझं काय मत आहे का आंदोलन करताना आंदोलन करायची वेळ येते आणि केल्यानंतर सरकारनं कसं समोर गेलं पाहिजे, कशा पद्धतीनं ते हाताळलं पाहिजे हे कौशल्याचा त्याचा भाग आहे, प्रशासनाचा भाग आहे। आणि मला असं वाटतं का कुठलेही कोणी आंदोलन करत असेल तर त्याला पाहण्याचा दृष्टिकोन इंग्रजासारखा नसावा। कोणी असो, गुन्हा उद्या ओबीसीचा असेल, धनगर समाजाचा असेल, मराठ्यांचा असेल किंवा अधिक कोणाच्या शेतकऱ्याचं असेल, मजुरांचं असेल, आंदोलन हा लोकशाहीनं दिलेला एक मोठा शस्त्र आहे आणि ते त्या पद्धतीनं त्याला आपला दुश्मन न समजता त्याला कशा पद्धतीनं मदत करता येईल, काय करता येणार, अगदी कोणी असो सरकारच्या भूमिका हा म्हणजे मला असं वाटते का आंदोलन करणारे म्हणजे दुश्मन। उद्या आमच्यावर जे झालं, आम्ही जेव्हा शेतकरी आंदोलन करत होतो तेव्हा सरकारच्या भूमिका ह्या स्पष्टपणे आम्ही रॉंग करतो का, आम्ही बेकायदेशीर मागणी करतो आहे का, तो भाग अलग आहे, त्या पद्धतीनं हाताळा। परंतु भूमिका ह्या सगळ्यांसाठी समान असणं गरजेचं आहे आणि आंदोलक म्हणून त्याला दुश्मन न पाहता त्याचं स्किल वापरून तुम्ही कसं त्याला त्याच्यासमोर जातं त्याच्यावर सगळं अवलंबून आहे।